नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काय माहिती जाणून घेणार आहोत ती गुरुपौर्णिमेसंबंधी आहे. कारण अगदी 2 दिवसावर गुरुपौर्णिमा आलेली आहे. 29 जुलै 2026 रोजी वार येत आहे बुधवार आणि या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस आहे. या दिवशी आपल्या गुरूंची म्हणजेच प्रथम गुरु आपली आई वडील यांची पूजा केली जाते. त्यानंतर आपली देवता, मग शिक्षण आणि आयुष्यात ज्या व्यक्तींना आपण गुरुस्थानी मानतो त्यांची पूजा या दिवशी करावी. तसेच भगवान विष्णूंची या दिवशी विधीपूर्वक पूजा देखील केली जाते. तसेच घरोघरी भगवान सत्यनारायणाची पूजा देखील केली जाते. जर तुम्ही सुद्धा दर पौर्णिमेला किंवा गुरुपौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असाल तर ती सुद्धा आपल्याला 29 जुलैला संध्याकाळी करायची आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचं पूजन केल्याने आध्यात्मिक प्रगती होते असे मानले जाते. या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने जीवनातील अडीअडचणी दूर होतात आणि योग्य मार्गावर चालण्यास मदत मिळते. तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरेच जण स्वामींना गुरु बनवतात. आता आपण इतकंही मोठं नाही की आपण स्वामींना गुरु बनवू शकू, कारण त्यासाठी आपली पात्रता देखील लागते. पण एक गोष्टीचा विचार जर केला तर निश्चितच आपल्या हातून मागच्या जन्मी काहीतरी चांगलं पुण्य घडलं असेल आणि म्हणूनच आपण स्वामींच्या मार्गात आलो, स्वामींच्या सेवेत आलो आणि स्वामींच्या सेवेमुळे किंवा स्वामींच्या कृपेमुळे नक्कीच स्वामी महाराज आपला शिष्य म्हणून देखील स्वीकार करतील. पण त्यासाठी आपल्याला देखील काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर तुम्हालाही स्वामींना गुरु बनवण्याची इच्छा असेल तर नक्कीच स्वामींना गुरु कसं बनवावं, कुठला मंत्र म्हणावा आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठले नियम पाळावे हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल तर मग फोटोसाठी आणि मूर्तीसाठी कशा पद्धतीने पूजाविधी करावी हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठे स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चला तर आपल्या या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर 29 तारखेला आपल्याला जेव्हा स्वामींना गुरु बनवायचं आहे तेव्हा पहाटे लवकर उठायचं आहे. अगदीच ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली जी काही पूजाविधी आहे, जी गुरु बनवण्याची जी काही पद्धत आहे ती आपली ब्रह्ममुहूर्तावरच व्हायला हवी असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पण त्या वेळेत अगदी शक्य नाही झालं तर कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सकाळी 10 वाजायच्या आत तुम्ही स्वामींना गुरु बनवून घ्यायचं आहे. आता स्वामींना गुरु बनवण्यापूर्वी काही तयारी आपल्याला करायची आहे. ती तुम्ही आदल्या दिवशी देखील करू शकता, म्हणजेच मंगळवारच्या दिवशी देखील करू शकता. तर पूर्वतयारी म्हणजे फार काही विशेष असं नाही, पण पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे जसं की आपल्याला श्रीफळ लागणार आहे, एखादी खडीसाखरेची पुडी लागणार आहे, या व्यतिरिक्त धूपदीप तर असंही आपल्या घरामध्ये असतंच. पण क्वचित कधी कधी ते संपून जातं आणि मग वेळेवर आपल्याला आठवण येते तर ते जे काही साहित्य आपल्या घरात उपलब्ध नसेल ते आपल्याला घेऊन यायचं आहे. या व्यतिरिक्त स्वामींना आवडणारी जी काही फुलं आहे ती म्हणजे चाफेची फुलं किंवा पिवळ्या रंगाची फुलं ती आपल्याला घेऊन यायची आहे. नाही चाफेची फुलं मिळाली तर दुसरी फुलं आणली तरीही चालतील. त्यासोबत तुळशीपत्र देखील आपल्याला लागणार आहे. त्यानंतर स्वामींना आवडणारं सगळ्यात प्रिय असं ही नातं देखील आपल्याला आदल्या दिवशी घेऊन यायचं आहे. अगोदर घरामध्ये असेल तर काही वापरायला हरकत नाही, नवीन पाहिजे असा काही हट्ट नाही. पण जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही ते आदल्या दिवशी घेऊन येऊ शकता. त्यानंतर स्वामींसाठी जर तुम्हाला वस्त्र आणायचे असतील तर ते तुम्ही पिवळ्या रंगाचे अगदीच आणू शकता. तर पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला आणायचंच आहे. जे चौरंगावर पाठावर आपण अंथरत असतो ते देखील आपल्याला पिवळ्या रंगाचंच वापरण्याचा प्रयत्न करायचा. नसेल तर मग लाल रंगाचं वापरलं तरी काय हरकत नाही. त्यानंतर स्वामींसाठी जर तुम्हाला काही गोष्टी घ्यायच्या असतील जसं की बघा, रुद्राक्षाची छोटीशी माळ आहे किंवा जे काही फेटा वगैरे आहे ती तुम्हाला घ्यायचा इच्छा असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे शंख घंटा नसेल ते देखील तुम्ही आणू शकता. अशा पद्धतीने आदल्या दिवशी जर आपण पूर्वतयारी केली तर दुसऱ्या दिवशी आपली गडबड होणार नाही आणि सकाळी सकाळी आपली पूजाविधी पूर्णपणे व्यवस्थितरित्या पार पडणार आहे. तर असो, ही पूर्वतयारी आदल्या दिवशीची होती. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ वगैरे करून तयार राहायचं आहे. त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहायचा आहे, स्वस्तिक काढायचा आहे आणि आपल्या उंबरठ्याच्या जवळ एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. धूपदीप लावायचा आहे, जेणेकरून आपला जो मुख्य दरवाजा आहे तो एक प्रकारे पवित्र होईल आणि आपल्या गुरूंचं आगमन त्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये होईल. तर अशा पद्धतीने सकाळची सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर शक्य असल्यास आंब्याचं जे तोरण आहे ते आपल्या दरवाजाला लावायचं आहे. तुमच्याकडे जर आंब्याचं तोरण लावता येणं शक्य नसेल तर तुम्ही उंबरठ्यावर 2 फुलं जरी ठेवली तरीही चालणार आहे. आता हे झाल्यानंतर आपले जे देवघर आहे किंवा स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे.
बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे, पण बसण्यापूर्वी जवळ आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते देखील घ्यायचं आहे. त्यामध्ये पंचामृत आहे. पंचामृत नसेल तर दूध किंवा पाणी तुम्हाला जवळ घ्यायचं आहे. जी फुलं आपण आणलेली आहे, तुळशीपत्र आणलेलं आहे, ते सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला सारखं सारखं उठावं हे लागणार नाही. आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला 1 ते 2 ताटं ताम्हण जे असतात ते देखील लागणार आहे. तर 1 ते 2 चमचे देखील घ्यायचे आहेत. हात पुसायला एखादा कपडा घ्यायचा आहे. सगळं साहित्य घेतल्यानंतर आपण आसनावर बसायचं आहे. आसनावर बसल्यानंतर स्वामींची जी मूर्ती आहे ती एका छोट्या ताम्हणामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर या ताम्हणामध्ये जी मूर्ती काढलेली आहे त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक हा करायचा आहे. अभिषेक करताना काही खास सेवा देखील आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. तर त्या कुठल्या सेवा करायच्या आहे तर बघा, स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला सगळ्यात अगोदर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे. या ठिकाणी फक्त अथर्व शीर्ष म्हणायचा आहे, फलश्रुती आपल्याला म्हणायची नाही. त्यानंतर आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. 16 वेळेस म्हणणे शक्य असेल तर 16 वेळेस म्हणा, नाही तर एकदा म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर एकदा श्री सूक्तम देखील म्हणायचं आहे. श्री सूक्तम आणि पुरुष सूक्त म्हणताना फलश्रुती दोन्ही वेळेस म्हणायची नाही. आपल्याला फलश्रुती जी आहे ती शेवटी म्हणायची आहे. त्यानंतर रामरक्षामधील देखील 1 ते 9 ओव्या ज्या आहेत तर त्या तेवढ्याच आपल्याला वाचायच्या आहेत. तर बघा, सेवा कुठली कुठली सांगितली तर बघा, अथर्व शीर्ष, पुरुष सूक्तम आणि श्री सूक्तम आणि रामरक्षेच्या 1 ते 9 ओव्या अशा पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आहेत. आता हे करत असताना आपण पंचामृत किंवा साध्या पाण्याने किंवा दुधाने अभिषेक हा केलेला आहे. आता हे जे काही पाणी आहे किंवा हे जे काही तीर्थ बनलेलं आहे ते आपल्याला एका ताटामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते ताम्हण पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही दुसरं देखील छोटंसं ताट वगैरे असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. आता हे पाणी जे आपण आता अगोदर जे काढलं आहे ते एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे. तुळशीला न टाकता कुठल्याही इतर झाडाला तुम्ही हे पाणी टाकू शकता. आता हे झाल्यानंतर काय करायचं, स्वामींची जी मूर्ती आहे ती पुन्हा एका स्वच्छ अशा ताटामध्ये काढून घ्यायची आहे. काढल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं, जे पिण्याचं पाणी आहे ते असणार आहे. आता हे पाणी घेतल्यानंतर काय करायचं की पळीने हे जे पाणी आपण घेतलेलं आहे ते स्वामींच्या फक्त पायावर अर्पण करायचं आहे. बघा, स्वामींच्या फक्त पायावर आपल्याला हे तीर्थ किंवा हे जे पाणी आहे ते आपल्याला टाकायचं आहे, कारण आता आपण गुरुपद घेणार आहोत, हे लक्षात घ्या. आता आपण स्वामींच्या चरणावर 3 वेळेस जे पाणी अर्पण केलेलं आहे त्या पाण्याचं काय करायचं तर पाणी हे जे आहे तर बघा, ते आपल्याला पुन्हा एकदा आपल्या हातावर, उजव्या हातावर काढून घ्यायचं आहे. उजव्या हातावर हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाणी हातात घेऊन एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ जठरे धारया महम शिरसाट धारया महम. हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे जे तीर्थ आहे ते आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणावरचं तीर्थ पिऊन घेणार आहात तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामींना गुरु बनवण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण होणार आहे. हळुवारपणे स्वामींच्या पायावर 3दा हे पाणी टाकायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे. असं म्हटल्यानंतर आता स्वामींची मूर्ती पुन्हा एकदा काढून घ्यायची. जी काही पूजा मांडणी तुम्ही करणार आहात त्या ठिकाणी स्वामींची मूर्ती ठेवण्यापूर्वी तो जो काही आहे किंवा चौरंग आहे तो पुसून घ्यायचा. त्यावर पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं. त्यानंतर त्या ठिकाणी स्वामींची मूर्ती ठेवायची. मूर्ती ठेवल्यानंतर स्वामींच्या डाव्या हाताला शंख ठेवायचा आणि स्वामींच्या उजव्या हाताला घंटा ठेवायची. हे इतकं करून झाल्यानंतर जो काही आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावलेला आहे तो देखील त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. धूपदीप जे काही प्रज्वलित केलेलं आहे ते देखील ठेवायचं आहे. स्वामींच्या कपाळी आपल्याला अष्टगंध लावायचा आहे किंवा चंदन असेल तर ते देखील लावायचं आहे. ते लावत असताना हिन अत्तर घ्यायचं आहे. हिन अत्तरमध्ये मिक्स करून ते चंदन किंवा अष्टगंध तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे चंदनाचा टिळा लावल्यानंतर स्वामींना हिन अत्तर पुन्हा एकदा लावायचं आहे. जे काही वस्त्र तुम्ही घेतलेलं आहे ते स्वामींना घालायचं आहे. हार घेतला असेल तर तो अर्पण करायचा आहे. जो काही फेटा वगैरे घेतला असेल तो देखील तुम्ही अर्पण करू शकता. आता या सगळ्या ऐच्छिक गोष्टी आहे, तुम्ही जे काही करणार आहात ते सगळं काही अर्पण करायचं आहे. आता फुलं जी आणलेली आहे ती देखील तुम्ही अर्पण करायची आहे. हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण श्रीफळ आणलेलं आहे ते श्रीफळ दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे.
तो जो नारळाचा शेंडा जो असणार आहे तो देवाकडे करायचा, म्हणजे आपल्या स्वामींकडे करायचा आणि अशा प्रकारे आपल्या हातामध्ये तो नारळ पकडायचा आहे. आता नारळ हातामध्ये पकडल्यानंतर स्वामींना आपल्या पद्धतीने विनवणी करायची आहे. सगळ्यात अगोदर आपलं नाव घ्यायचं आहे आणि आपलं गोत्र सांगायचं आहे की स्वामी अमुक अमुक माझं नाव आहे आणि मी या गोत्राचा आहे. आता गोत्र जर तुम्हाला माहीत नसेल तर कश्यप गोत्र असं सांगायचं आणि स्वामींना सांगायचं की स्वामी आजपासून मी तुमचा शिष्य होणार आहे, तुम्ही माझे गुरुपद स्वीकार करा, तुम्ही माझा शिष्य म्हणून सांभाळ करा, माझा स्वीकार करा. माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुमचाच वाटा आहे आणि तुमच्यामुळेच आज मी हे आयुष्य जगत आहे. या ज्या काही घरात मी राहत आहे हे तुमचंच घर आहे आणि तुम्ही या घरामध्ये मला स्थान दिलेलं आहे, हेच माझं परम भाग्य आहे. आता आपल्या घरात येऊन तुम्ही एक मोठी व्यक्ती म्हणून आपल्या घराचा सांभाळ करा, कुटुंबाचा सांभाळ करा आणि आमच्या सुखदुःखात सगळं काही तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या. अशा प्रकारे स्वामींना विनवणी करायची आहे. तुम्हीच आता माझे आई वडील भाऊ बहीण सगळं काही फक्त आणि फक्त तुम्हीच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जसं बोलायचं आहे तशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता. अशा प्रकारे हे जे काही नारळ आहे ते आपल्याला अशा पद्धतीने स्वामींपुढे म्हणजे स्वामींसमोर ठेवून द्यायचं आहे. आणि आता अशा पद्धतीने जेव्हा आपण श्रीफळ अर्पण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामींना गुरु बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा जी काही पद्धत आहे ती पूर्ण होत असते. अशा पद्धतीने जर स्वामींना तुम्ही गुरु बनवण्याचा छोटासा प्रयत्न केला तर स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि स्वामी महाराज तुमचा शिष्य म्हणून स्वीकार देखील करतील. आता या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याकडे असायला हवा तो फक्त आणि फक्त शुद्ध भाव. या व्यतिरिक्त स्वामींना काही लागत नाही. तरी स्वामींसाठी जो काही नैवेद्य तुम्ही आणलेला असेल त्यामध्ये मग बेसनाचे लाडू असतील किंवा स्वामींचा आवडता एखादा पदार्थ असेल, पुरणपोळी असेल, ते सगळं काही जे काही तुम्ही आणलेलं आहे ते तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. त्यामध्ये तुळशीपत्राचा समावेश तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्यानंतर स्वामींची आरती करायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला स्वामींच्या काही सेवा देखील करायच्या आहे. आता स्वामींच्या सेवा करत असताना जेव्हा आपण स्वामींना गुरु बनवतो तेव्हा काही खास नियमांचं देखील पालन करायचं असतं. तर ते नियम कुठले आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे सांगत आहे. तर बघा, सगळ्यात पहिला जो नियम आहे तो असा की जर तुम्ही स्वामींना गुरु बनवणार असाल तर तुम्हाला स्वामींची नित्यसेवा करणं देखील गरजेचं आहे. आता आजपासून जर तुम्ही स्वामींना गुरु बनवलेला आहे तर आजपासून लगेचच तुम्हाला नित्यसेवेला देखील सुरुवात करायची आहे. नित्यसेवा म्हणजे काय, तर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करायचा. त्यासोबत स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याचं क्रमशः रोज 3 अध्याय वाचायचे आणि तारक मंत्र सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला तारक मंत्र देखील म्हणायचा आहे. या 3 सेवा कंपल्सरी आपल्याला स्वामींना गुरु बनवल्यानंतर कराव्याच लागतात. फक्त काही कारणास्तव जर तुम्हाला 11 माळी जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी 1 माळ जप करून आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे. तुम्हाला किती घाई असो, किती गडबड असो, पण 1 माळ तुमच्याकडून घरातून बाहेर पडताना झालीच पाहिजे. हा नियम मात्र तुम्हाला पाळायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्ही प्रवास किंवा दुसरं काही काम करत असताना स्वामींचे नाम जपत राहिलात तरी देखील चालणार आहे. पण अशा प्रकारे 1 माळ जप का होईना स्वामींच्या समोर बसून आपल्याला करायचीच आहे. या व्यतिरिक्त स्वामी चरित्र सारामृताचे जे 3 अध्याय आहेत दररोज क्रमशः हे 3 अध्याय जर तुम्ही वाचले तर 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण होतं. हा देखील एक नित्य सेवेचाच भाग आहे. तर ही सेवा देखील आपल्याला कंपल्सरी करायची आहे. आणि तारक मंत्र प्रत्येक संकटातून तारून नेणारा जो मंत्र आहे तो तारक मंत्र तुम्हाला जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे तेव्हा म्हणायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला या सेवा कंपल्सरी करायच्या आहे. जेव्हा तुमच्याकडून या सेवा करणं शक्य होणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही शिष्य म्हणून ओळखले जाणार आहात. तर मनाची तयारी तुम्हाला अगोदर करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनेच सेवा देखील करायच्या आहेत. त्यानंतर दुसरा जो नियम आहे तो असा की तुम्ही जी सेवा करणार आहात ती स्वामींसाठी करत आहात, लोकांना दाखवण्यासाठी नाही. तर त्यामुळे आपल्या सेवेचा धिंडोरा पिटवता कामा नये किंवा मी अमुक करतो, मी तमुक करतो हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. इतरांना मार्गदर्शन करण्याची वेळ आली तर आवर्जून करावं. पण मी हेच करते, मी तेच करते हे इतरांना जर आपण नेहमी सांगत असलो तर हे स्वामींना देखील पसंत नाही. त्यामुळे फक्त मार्गदर्शन करण्याचं काम करायचं आहे. आपल्या सेवेचा धिंडोरा पेटवण्याची गरज नाही. त्यानंतर तिसरा जो नियम आहे तो असा की आपल्याला दर गुरुवारी स्वामींच्या मठात जायचं आहे. आता अगदीच तुमच्या गावात मठ नसेल तर हरकत नाही, पण जर तुमच्या गावात कुठे जवळ मंदिर असेल, केंद्र असेल, मठ आहे तर तुम्हाला दर गुरुवारी न चुकवता त्या ठिकाणी
दर्शनाला जायचं आहे. भलेही तुम्हाला आरतीला शक्य नाही झालं तर चालेल, पण दर्शनाला मात्र तुम्हाला त्या ठिकाणी जायचंच आहे. पुढचा जो नियम आहे तो असा की आपल्याला सेवेसोबतच चांगले कर्म देखील करायचे आहे. कारण आपण स्वामींची खूप सेवा करायची आणि दुसरीकडे जर आपले कर्म वाईट असतील तर आपल्याला सेवेचे फळ कधीही मिळत नाही. त्यामुळे होता होईल तितके आपले चांगले कर्म करायचे आहे, सेवेकरी घडवायचे आहेत. तुम्ही सेवा करत आहात तर एखाद्याला जर तुम्ही मार्गदर्शन केलं तर तोही सेवेला लागेल आणि एक सेवेकरी घडेल. तर याहीपेक्षा मोठं कुठलंही पुण्य नाही. त्यामुळे सेवेकरी बनवण्याचा प्रयत्न हा करायचा आहे. आणि पाचवा जो महत्त्वाचा नियम आहे, जो बऱ्याच लोकांना ठाऊक नाही किंवा ठाऊक असूनही ते थोडासा कानडोळा करतात आणि मग त्यांच्या सगळ्या सेवेवर पाणी फिरतं, तो नियम म्हणजे नॉनव्हेज. बघा, बरेच जण म्हणतात की तुम्ही स्वामींना गुरु बनवा, पण मग नॉनव्हेज वगैरे खाल्लं तर चालतं वगैरे. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहे. जर तुम्हाला स्वामींना गुरु बनवायचं आहे तर मग तुम्हाला नॉनव्हेज हे पूर्णपणे बंद करावं लागणारच. त्यामुळे गुरु बनवताना एकदा 100% विचार करा आणि मग स्वामींना गुरु बनवा. तर स्वामी भक्त हो, तुम्ही हे 5-6 जे नियम तुम्हाला सांगितले आहेत, जर ते तुम्ही पाळले तर निश्चितपणे तुमची कुठलीही कठीणातील कठीण इच्छा हे स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. असेही स्वामी महाराज आपल्याला भरभरून देत असतात. पण जर आपण काही नियमांचं पालन केलं तर निश्चितच आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. तर स्वामी भक्तो, स्वामींना गुरु कसं बनवायचा, नियम कशा पद्धतीने पाळायचे, हे सगळं काही सांगितलेलं आहे. दुसरा विषय राहिला तो असा की ज्यांच्याकडे मूर्ती नाही, फोटो आहे, त्यांनी काय करायचं. तर जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे तेच अगदी तंतोतंत तसंच करायचं आहे. फक्त आपल्याला फोटोवर अभिषेक करता येणार नाही, तसा मूर्तीवर करता येतो. आणि मग आता अभिषेक करता येत नसेल तर काय हरकत नाही, फोटो आपल्याला फक्त पुसून घ्यायचा आहे. त्या फोटोला अष्टगंध म्हणजे स्वामींच्या कपाळी अष्टगंध लावायचा आहे. या व्यतिरिक्त ज्या काही सेवा अभिषेक करताना सांगितल्या आहेत त्या तुम्हाला म्हणायच्या आहेत. फक्त हात जोडून तुम्ही म्हटले तरीही चालेल. बाकी जे काही पद्धत आहे ती अगदी तंतोतंत तशाच पद्धतीने पाळायची आहे, नियमही तसेच पाळायचे आहेत. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.